तर पावसाळा सुरू होताच पोलादपूर आणि महाबळेश्वरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटामध्ये दरड कोसळण्याचा धोका वाढलाय। या पार्श्वभूमीवर अत्यंत गरज नसताना सुद्धा घाटातनं प्रवास करणं टाळावं असं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे। घाट रस्त्यावरनं प्रवास करत असताना चालकांनी आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी अशा सूचना सुद्धा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत। तर आमचे प्रतिनिधी सचिन कदम यांनी घाटातील परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे, आपण पाहूया। केवळ 3 दिवसापूर्वी कोकणामध्ये पावसाला सुरुवात झाली आणि आपण जर का कालची परिस्थिती पाहिली तर रायगड जिल्ह्याला साताराशी जोडणारा आंबेनळी घाटामध्ये दरड कोसळली। आता आपण ॲक्च्युअली त्याच ठिकाणी आहोत ज्या ठिकाणी दरड कोसळली। आपण पाहू शकतो ही भली मोठी दगड आहे, ती सोबत माती आणि दगडी सोबत घेऊन या ठिकाणी खाली कोसळली आणि त्यानंतर सुमारे 2 तास हा जो मार्ग आहे तो प्रवासासाठी बंद होता। प्रशासनाने लागलीच दखल घेत या ठिकाणी असलेली माती असेल दगडी असेल काढून रस्ता मोकळा केला। आपण जर का पाहिलं तर घाटामध्ये आत्ताची परिस्थिती अशी आहे की अनेक ठिकाणी छोटे मोठे ओसरे आलेले आहेत, दगडी माती खालती आलेली आहे। धोकादायक परिस्थिती आत्ता नसली तरी देखील प्रशासनामार्फत असं आवाहन करण्यात आलेलं आहे की शक्यतो घाटाचा प्रवास टाळा आणि जर का तुम्ही घाटाने प्रवास करत असाल आणि कोणत्याही प्रकारे दरड सदृश्य परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली तर प्रशासनाशी संपर्क करा, आपत्ती व्यवस्थापनाशी संपर्क करा असं आवाहन येथील तहसीलदार आहेत कपिल घोरपडे यांनी केलेलं आहे। आपण जर का वेगळी परिस्थिती पाहिली तर गेल्या अनेक वर्षापासून या घाटामध्ये सातत्याने दरडी कोसळतात आणि याच पार्श्वभूमीवरती प्रशासनामार्फत या ठिकाणी पोकलेन असेल, JCB असेल, ट्रक डंपर असतील हे तैनात करण्यात आलेले आहेत। एकंदरीत का प्रशासनाचं आव्हान आणि इथली परिस्थिती पाहता नागरिकांनी किंवा प्रवाशांनी शक्यतो घाटाचा प्रवास टाळावा असं आवाहन करण्यात येत आहे। सचिन कदम, साम TV, रायगड। तर आपण पाहतो यावेळेस रायगडमध्ये आंबेनळी घाटामध्ये दरड कोसळण्याची भीती व्यक्त होते आणि त्यामुळेच गरज असल्यासच या ठिकाणून प्रवास करा असं सांगण्यात आलेलं आहे। प्रशासनाकडून सुद्धा खबरदारी घेण्यात येते।